आणि थंडी वाजते, पाऊस पडतो म्हटल्यावर असं अंगावर घेऊन गुरमुटून झोपावं असं वाटतं. तर झोप झालेली आहे आणि आत्ताच उठलेली आहे. चहा वगैरे घेतला, पाणी आलं तर पाणी भरलं, झाडू वगैरे मारून घेतला आणि सांगतोय तो पाहिजे म्हणून. क्या कोण आहे? निघालाच लगेच. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झाली आहे आणि त्यासोबत आज अहो निवांत आहेत आणि मस्त असं आजचा मेनू, कारण आता कालच आली आहे म्हणून आणि आज लगेचच सुरुवात. चला बघूयात आजचा मेनू काय आहे ते आणि मग जेवायला घेणार आहे. तर या मंडळी जेवण करायला, तर चला पाहूयात छानसा मेनू काय आहे ते. तर मंडळी छान अशी ही सकाळ, त्यासोबतच थोडासा पाऊस, असा भुरभुर पाऊस चालू आहे, अगदी जोरातही नाही आहे. आणि इथे मस्त असं टणटण वाजलं, मटण शिजलं. तर मस्त असं आज मटणाचा बेत आहे, तुम्ही ते बघू शकता. मस्त असं मटण इथे तयार आहे आणि आता चला जेवायला घेतो. आहोंना जायचं आहे ड्युटीवर, त्याच्यामुळे आता आवरलं पाहिजे. माझा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. मस्त असा कांदा लिंबूसुद्धा चिरून तयार आहे. ब्लॅकी दादा आहे, स्नो बाहेर बसलेला आहे आणि राणा तर काय अजून आलाच नाही. राणा आलाच नाही ना. तर चला जेवायला घेतो या मंडळी जेवण करायला आणि मग जेवण झालं पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे, भांडी वगैरे आवरलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, छान असा पाऊस पडतो आहे आणि म्हणजे गावाला पाऊस आहे म्हणायला हरकत नाही. मुंबईला पाऊस उघडलेला आहे पूर्ण, म्हणजे पाऊसच नाही म्हटलं तरी चालेल. भरवणामध्ये शॉपिंग केलेली आहे आणि इथे हे मस्त असं वातावरण, पाऊस पडतो आहे आणि इथे आमचा स्नो बसला आहे पायपुसणीवर दरवाजातच. आणि दरवाजा जर कोणी उघडला त्याला लागणार, त्याला छान तिथे उभे ते तिथे जाऊन बसतो. आता मी घरात गेली आतमध्ये बेडरूममध्ये की हा बाजूला येणार आणि मस्तपैकी तिथे आरामाला येणार. ते चल स्नो मी निघाले, येतो तू? स्नो मी जाते जुजू करायला. स्नो साफसफाई चालली आहे साहेबांची. तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि कामंही आवरलेली आहेत. तर आता आज काही कुठे जायचं नाही आहे. जायचं होतं खरं वाईला, पण या पावसामुळे नको वाटतं, भिजत नको वाटतं, म्हणून मग बघूयात. थांबला तर ठीक. खानापूर आणि वाई अशी दोन्ही कामं करायची होती, पण आता बहुतेक नाही. तर चला थोडासा आराम करते, बघूयात. थांबला तर मग तोपर्यंत, नाहीतर मग उद्या. आम्ही काही जागा सोडण्यात झालो आहे. पावसामध्ये भारी वाटते, कारण पाऊस बाहेर पडतो आहे, त्याच्यामुळे काय बाहेर जाता येईना, म्हणून या पायपुसणीवरून तर काय उठायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, पाऊस हा असा एकसारखा चालूच आहे, भुरभुर चालूच आहे पावसाची. आणि मस्त अशी एक झोप झालेली आहे आणि थंडी वाजते, पाऊस पडतो म्हटल्यावर असं अंगावर घेऊन गुरमुटून झोपावं असं वाटतं. तर झोप झालेली आहे आणि आत्ताच उठलेली आहे. चहा वगैरे घेतला, पाणी आलं तर पाणी भरलं, झाडू वगैरे मारून घेतला आणि म्हटलं आता चला थोडंसं तुमच्यासोबत बोलावं आणि मग पुन्हा कामाला लागावं. तर 2-3 दिवस तुम्ही पाहिलाच आहे, पिल्लूकडे असल्यामुळे पिल्लूची फुल टू धमाल आणि त्याचा तो रुसवा, त्याची ती रुसायची पद्धत आणि म्हणजे ते एक वेगळंच असं रुसायचं, लाजायचं, पुन्हा हसायचं, खोटं खोटंचं रडायचं आणि तिच्यासोबत कसा वेळ हे होतो कळतच नाही. आणि असं असलं की मग एकटंच आणि मग काय काम आवरलं की थोडं, आता या पावसामुळे कुठे बाहेरही जाता येत नाही आहे, त्याच्यामुळे मग आज माझं वाईला जायचं होतं तेही राहिलं आणि खानापूरलाही जायचं होतं तेही राहिलं. तर आता बघूयात, उद्या जाईन, गेलंच पाहिजे, कामं आवरलीच पाहिजे. तर आज तर काही नाही, आज तर एकदम निवांतच आहे. पण छान असं मटणाचा बेत आणि मटण खाऊन छान सुस्ती आली होती, कारण पाऊस
त्यात छान गरम गरम मटण म्हटल्यावर थोडंसं हेच होतं. तर चला आता काही पाणी बिणी मारायची गरज नाही आहे, कारण आपोआप पाणी मारलं जातं आहे पावसामुळे. तर असं चला थोडंसं बाकीची कामं आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. आता हा लाडोबा बघा इथे येऊन बसला आहे. मी इकडे आली, मी इथे बसली ना आत्ता येऊन की लगेच बाजूला येऊन बसला. तर इतका वेळ तो म्हणजे तो सकाळपासून म्हणजे जेव्हा मी आधीचा बनवला होता व्हिडिओ म्हणजे जो घेतला होता पार्ट, तर त्यावेळेस तो तिथेच बसलेला होता. त्याच्यावर पुन्हा मी आतमध्ये गेली आरामाला की तो पण बेडवर आला तिथेच बेडरूममध्ये, आणि मी उठून पुन्हा बाहेर आली की पुन्हा येऊन बसला. पण त्यालाही म्हणजे असं थंडी वाजत असणार आहे ना, त्याच्यामुळे ओबीसाठी आणि कसा बसला बघा एकदम असा अंग चोरून बसल्यासारखं. आणि आता बसले पुन्हा जाऊन तो बाहेर बसून. तर असं काही चालतच राहील. चला मी माझी थोडीशी कामं आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. मंडळी मस्त असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. प्रवास करून आला आणि म्हणजे असं खूप दगदग झाली की एक दिवस पूर्ण असं वाटतं की मस्त आराम करावा. म्हणून आज दिवसभर आराम झालेला आहे आणि आतासुद्धा वेळ झाली आहे आरामाची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिल्लू नाही पाहायला मिळालं आणि जास्त असं काही नाही आहे, त्याच्यामुळे मग थोडंफार जे आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.